ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यात महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांच्या 40 ते 45 सभा पार पडणार। सूत्रांची माहिती, मोठ्या महापालिकांमध्ये 3 ते 4 तर छोट्या महापालिकेत 1 सभा असणार। सूत्रांची माहिती, राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपनं खातं उघडलं। 4 नगरसेवक बिनविरोध। कल्याण डोंबिवलीत रेखा चौधरी आसावरी नवरेंची बिनविरोध निवड, तर पनवेल मनपात नितीन पाटील नगरसेवकपदी बिनविरोध। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजपच्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन। भाजपचे 2 उमेदवार कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोध। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उमेदवारांसोबत संवाद साधला। वैयक्तिक कारणानं कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर। पुण्याचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शिंदे घेणार। उदय सामंत यांची माहिती। धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं। नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजित राजे भोसले बिनविरोध निवड। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा भागवत कराड। अतुल सावेंना घेराव। उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचं उपोषण। भागवत कराड सावेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसऱ्या दिवशीही नाराज कार्यकर्त्यांचा आक्रोश। पालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानं नाराजी व्यक्त। भाजपच्या प्रचार कार्यालयाबाहेर गोंधळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं प्रशांत भदाणेंना उमेदवारी नाकारल्यानं राडा। प्रशांत भदाणेंचे समर्थक आक्रमक। 25 वर्ष विधानसभा आणि लोकसभा खाल्ली, आम्हाला काय दिलं? प्रशांत भदाणेंचा पत्नीसह आक्रोश। भाजप आमदार संजय केनेकरांकडून प्रशांत भदाणेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी घरोघरी जाणार। संजय केनेकरांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरात भाजपच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं दिव्या मराठे, वर्षा साळुंकेंचं कालपासून अन्नत्याग आंदोलन सुरू। संभाजीनगरात शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेंकडून भाजप प्रचार कार्यालयात उपोषण करणाऱ्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। पक्षाची शिस्तभंग करणाऱ्यांवर कारवाई होणार। शितोळेंचा इशारा, तर आमचं काम असून आम्हाला तिकीट का दिलं जात नाही? उपोषणकर्त्यांचा सवाल। अनेक ठिकाणी महायुतीत लोक एकमेकांच्या छाताडावर बसले। संभाजीनगर, नाशिक आणि ठाण्यात गोंधळ। महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला। संजय राऊतांची महायुतीवर टीका। भाजपचं वापरा आणि फेका हे धोरण, जे वातावरण तयार झालं तो पक्षाचा अंतर्गत विषय। भाजपच्या नाराज उमेदवारांच्या ड्राम्यानंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांसमोर कार्यकर्त्यांचा राडा। माजलगाव नगर परिषदेत झालेल्या भाजपच्या पराभवानंतर डॉक्टर प्रकाश आनंदगावकरांमुळेच आमचा पराभव झाला, प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार दीपक मुंडेंचा आरोप। नाराज कार्यकर्त्यांची आम्ही समजूत काढू, जागा कमी आणि अर्ज जास्त अशी स्थिती झाली आहे, तर काही जागा जिंकण्यासाठी पक्षप्रवेश करून घेतले। कार्यकर्त्यांच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून 165 जागांवर उमेदवार, तर कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी देणार नाहीत। रवींद्र धंगेकरांची माहिती, तर दादांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली हे चुकीचं, धंगेकरांचं वक्तव्य। मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये फसवणूक झाली, घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी, प्रताप सरनाईक यांचं आवाहन। तर अशा प्रकारे एकामेकांवर फसवणुकीचं वक्तव्य करणं चुकीचं, असं वक्तव्य झाल्यास कार्यकर्ते नेत्यांमध्ये विसंवाद होईल, दरेकरांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, राज्यातील सर्व 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य। कृपाशंकर सिंहांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणारं, यांचा माज निवडणुकीत उतरवल्याशिवाय राहणार नाही, सचिन अहिर यांची भाजप आणि कृपाशंकर सिंह यांच्यावर टीका। महापौर पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली आहे।
त्यामुळे विरोधकांनी यावर न बोललेलं बरं. कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याला उत्तर देताना प्रवीण दरेकरांचं स्पष्टीकरण. मुंबईचा विकास करण्याचं भाजपचं लक्ष. उद्धव ठाकरेंचं मुस्लिम मराठी युतीचं कारस्थान मुंबईकर यशस्वी होऊ देणार नाही. किरीट सोमय्या यांची टीका. मुंबईसह आसपासचा परिसर कधीही भाषावाद सहन करणार नाही. कृपाशंकर सिंह काहीही बोलत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. शिवतीर्थवर संजय राऊतांकडून राज ठाकरेंची भेट. राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये 40 मिनिटं चर्चा. बाळा नांदगावकर, अविनाश जाधव यांचीही उपस्थिती. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. ठाकरे बंधूंची युती 100हून अधिक जागा जिंकणार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे मिळून 117 ते 120 जागा जिंकू. संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी शर्मिला ठाकरेंनी उमेदवारी मिळालेल्या महिला उमेदवारांचं केलं औक्षण. सुप्रिया दळवी, शलाका हरियाण, हसीना माहीमकर यांना मिळाली उमेदवारी. मुंबईत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपकडून खबरदारी. संघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. विनोद तावडे, अमित साटम, शेलारही उपस्थित. भाजपात कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिल्यानं नाराजी. राज्यात 18 ठिकाणी शिवसेना भाजप युती तुटली. युती तुटलेल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार. मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. सोलापुरात अर्ज छाननी दरम्यान पोलीस आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. कोल्हापुरात पालिका निवडणुकीत मविया आणि महायुतीचं पोस्टर वॉर. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं मवियाचं पोस्टर. तर सत्ता असताना भरलं खिसं, आता म्हणताय कोल्हापूर कसं. महायुतीचा पलटवार. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुण्यात 3 सभा. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर येणार. अमित शहा जाहीर सभा न घेता पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार. शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार. तर पुणे महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर होणार. शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्याकडून विश्वास व्यक्त. पुण्यात भाजपकडून विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापून नव्यांना संधी. भाजपनं यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट भाजपनं कापलं. पुण्यात ठाकरेंचे बॅनर फाडणाऱ्यांना सचिन अहिरांनी थेट फोन करून उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. कार्यकर्त्यांनी पुन्हा ठाकरेंचे बॅनर्स लावत दुग्धाभिषेक घातला. नागपूर पालिका निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि मनसेची युती तुटली. नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेनं 58 जागांवर उमेदवार दिले. तर मनसे 23 जागांवर लढणार. ठाकरेंच्या सेनेतून भाजपत गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची भाजपत खेळी. विद्यमान आमदार सीमा हिरेंच्या समर्थकांना डावलत सुधाकर बडगुजरांनी आपल्याच घरात मिळवल्या 3 उमेदवाऱ्या. सुधाकर बडगुजर स्वतः आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजर, त्यांची पत्नी हर्षा बडगुजर यांना भाजपकडून उमेदवारी. मालेगावात इस्लाम पक्षाचे मुनिरा शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड. समोरच्याने उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानं इस्लाम पक्षाच्या उमेदवाराचा विजय. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उशीर. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये यंदा कमळ धनुष्यबाण दिसणार नाहीत. एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल नाही. मुंबईत सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात 99% विकास निधी. विरोधकांना 1% निधी नाही. इंग्रजी दैनिकाची माहिती. फेब्रुवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 मध्ये मुंबईमध्ये विकास कामांसाठी मिळालेला निधी सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात वितरित. सत्ताधाऱ्यांना निधी द्यायचा आणि विरोधकांना द्यायचा नाही हे विकासाची दुसरी व्याख्या. विरोधकांना दुश्मन समजून वागणूक देणं ही दुर्भाग्याची गोष्ट. विरोधकांना दिल्या जाणाऱ्या निधीवरून विजय वडेट्टीवारांची टीका. खोपोलीतील हत्या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवेस नाहीत ना? माजी आमदार अनिकेत तटकरेंनी उपस्थित केला सवाल.
राजकीय आकांक्षेपोटी थोरवे सुनील तटकरेंवर आरोप करतायत। अनिकेत तटकरेंचे महेंद्र थोरवेंना प्रत्युत्तर। पुण्यात सर्वपक्षीय उमेदवार एकाच फोटोत दिसले। अर्जाची छाननी करत असताना सर्व उमेदवार एकत्र आले होते। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 26 मधील उमेदवार एकत्र दिसले। मीरा भाईंदर रेल्वे स्टेशनवर मराठी सूचना नसल्यानं नागरिकांची विचारणा। जाब विचारणाऱ्या जिगर पाटलांना स्टेशन मास्तरानं धमकावल्याचा आरोप। लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युती व्यतिरिक्त पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि MIM कडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोकणात दाखल। मालवणमधील तारकर्ली, देवबाग आणि तोंडवळी ब्रिज पर्यटकांनी सर्वाधिक पसंती पाहायला मिळाली। समुद्रातील साहसी खेळांचा आनंद पर्यटक लुटताना पाहायला मिळत आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणातील किनारपट्ट्यांवर पर्यटकांची गर्दी। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याला पर्यटकांची विशेष पसंती। येथील किनारपट्टी गजबजलेली दिसली। मटण प्रेमी असलेल्या कोल्हापूर वासियांनी मासे खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे। वर्षाच्या शेवटच्या दिवशी मांसाहारावर ताव मारण्यासाठी कोल्हापूरकरांची मच्छी मार्केटमध्ये गर्दी। वर्ध्यातील भिडी ते पुलगाव रस्त्यावरील नाल्यालगत रस्त्याला कडा खचल्याने अपघाताचा धोका। ऐन वळणावर खडा खचल्यानं दुर्घटनेची शक्यता। खचलेल्या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी। लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची चोरीच्या घटनांसह अवैध धंद्यांवर कारवाई। 12 कोटी 63 लाख मुद्देमाल जप्त। कारवाईत वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश। नंदुरबार जिल्ह्यात मकर संक्रांतीपूर्वी पोलीस ॲक्शन मोडवर। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 50 हजारांची कारवाई करणार, पोलिसांचा इशारा। दिव्यांग महिलेला सरकारी कागदपत्रात मयत दाखवून जमीन लाटली। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चिखलठाणा येथील प्रकार। दिव्यांग महिला अविदा सरडे यांची गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात धान खरेदी केंद्रातील घोटाळा उघडकीस। बोनस घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय, जबाबदारी कुणाची? प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। गहिनीनाथ गडाच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी अशोक पोकळे यांच्या उपोषणाला सुरुवात। वामन भाऊच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक येणार। रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी। भंडाराच्या मुख्य बस स्थानकासमोरून जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे। दररोज लहान मोठे अपघात असूनही प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष। रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी। सोलापूरच्या माडा यावली सालेसा राज्य महामार्गाची 2 वर्षात चाळण। कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्याची दुर्दशा। सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म। नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचं काम जिल्हा परिषदेकडून चुकीच्या ठेकेदार नेमल्यामुळे अपूर्ण। आमदार आमशा पाडवी यांचा आरोप। सुरतच्या ठेकेदारांना काम दिल्यानं काम अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप। बुलढाण्याच्या पूर्णा नदीतून रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर तहसीलदारांच्या पथकाकडून जप्त। मलकापूर रोडवर बुलढाणा तहसील विठ्ठल कुमरे यांच्या पथकाची कारवाई। टिप्पर मालकाविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार। भंडारा जिल्ह्यात सोनसाखळी चोरणाऱ्या तंत्रज्ञ टोळीचा पर्दाफाश। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 6 लाख रुपयांच्या मुद्देमालासह छत्तीसगड येथील 4 आरोपींना अटक। इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील सौर प्रकल्पातून केबलची चोरी। 1 लाखाचा मुद्देमाल चोरट्याकडून लंपास। इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। अहमदपुरात तहसीलदारांची बनावट सही आणि शिक्का वापरून बनावट दस्तऐवज बनवल्याचा प्रकार उघड। बनावट जन्ममृत्यूची प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल। जानेफळ येथील बैलजोडी चोरी प्रकरणी 1 आरोपी अटकेत। आरोपी अकोल्यातील अकोट फैलमधील असल्याची माहिती, तर आरोपीकडून 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई।
आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाचा शोध घेत पेठ बीड पोलिसांनी तरुणाला वाचवलं। पोलिसांनी तरुणाचं समुपदेशन करत त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलं। गोंदियामध्ये आज आणि उद्या पोलीस अलर्टवर। जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात। 750 पोलीस ठेवणार गुन्हेगारांवर नजर। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्याआधीच उमेदवार बोहल्यावर। पुण्याच्या केसनंद वाडेबोल्हाई येथे इच्छुक उमेदवाराची बैलगाडीतून मिरवणूक। फटाक्यांची आतषबाजी आणि जेसीबीतून फुलांची उधळण करत कुशाल सातव यांचं शक्ती प्रदर्शन। वाशीमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना आता अंगणवाडीतही शिकवण्याची जबाबदारी। शालेय शिक्षण विभागानं काढले आदेश। शिक्षकांना आठवड्याभरातून एक दिवस अंगणवाडी शिकवावं लागणार। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत घरपट्टी आणि पाणीपट्टीत 50% सवलत। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी। मालमत्ता धारकांकडून 100% कर वसुली व्हावी यासाठी शासनाचा निर्णय। गोंदियातील गट ग्रामपंचायत निवडणुकांना मुहूर्ताचा अडसर। जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता। जिल्ह्यात तब्बल 190 गट ग्रामपंचायतींवर अजूनही प्रशासक नेमलेले। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।